आज परत पडल्या 20 दाबेलींची ऑर्डर. म्हणजे चवीत काहीतरी भारी विषय आहे. हा कांदा दाबेलीसाठीच एकदम बारीक चिरलेला, कारण इथे शॉर्टकटला जागा नाही. आता एका डब्यात काढलेत मसाले शेंगदाणे आणि दुसऱ्या डब्यामध्ये कुरकुरीत अशी शेव. कोळ पण घातलाय बॉटलमध्ये. सगळं आधीच रेडी केलं की नंतर काही ताप होणार नाही. पावाला द्यायचा तिरपा कट, म्हणजे स्टफिंग इकडे तिकडे कुठे पळत नाही. आता त्याला लावायची आंबट गोड चटणी आणि इथून सुरू होते खरी गेम. आता पावामध्ये भरायचंय मसालेदार असं स्टफिंग. स्टफिंग भरल्यानंतर वरून टाकायचं त्याच्यामध्ये कांदा, मसालेदार शेंगदाणे आणि कुरकुरीत अशी शेव. ह्याला म्हणतात फुल लोडिंग. दाबेली नीट धरून राहायला पाहिजे म्हणून दोन्ही साईडनं परत जरा जरा स्टफिंग लावायचं. हा पाव जाणार आहे आता तव्यावर. बटर लावून दोन्ही साईडनं हलकं हलकं भाजून घेतलं. सगळेजण म्हणतात कडक दाबेली द्या, कडक दाबेली द्या, म्हणून त्याला कडक होईपर्यंत मस्तपैकी भाजून घेतलं. त्याला दोन्ही साईडनं कोळ लावायचं आणि डायरेक्ट शेवमधनं बुडवून काढायचं. मग तयार होते आमची बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी दाबेली. आजचं ऑर्डर दिलेलं कस्टमर पण आलेलं, वेळेत दाबेली मिळाली म्हणून कस्टमर पण खुश आणि मी पण.